22 एप्रिलला जो पेहलगाम मध्ये भ्याड हल्ला पर्यटकावर झाला त्याचा आणि त्या श्रद्धांजली वाहण्यासाठी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी त्या अर्थाने गेले अनेक वर्ष काश्मीरला लोक जात असतात, पण पर्यटकावर कधी हल्ला झालेला नाही आणि हल्ला होत असताना कुठली जात पात धर्म त्यांनी कधी विचारला नाही। पण यावेळी त्यांनी जात धर्म आणि खास करून पंतप्रधान मोदींचं नाव सांगून त्यांनी हल्ला केला आणि या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत। हे जमून खाली चालणार नाही एकत्र किंवा भावपूर्ण श्रद्धांजली वाहून चालणार नाही, तर या अतिरेक्यांना देशातनं पूर्ण नष्ट केला पाहिजे आणि पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, जेणेकरून परत त्याची हिंमत होता कामा नये का भारतावर अशी नजर ठेवण्याची। सुरक्षा म्हणजे जे पेहलगामचं पॉइंट आहे, ज्या ठिकाणी म्हणजे मिनी स्वित्झर्लंड बोललं जातं, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं वाहन जात नाही, घोड्याने किंवा आपल्याला चालत जायला लागतं। अशा ठिकाणी सुरक्षा न ठेवणं म्हणजे ही पण एक खैदाची गोष्ट आहे। आणि हा जो एप्रिल आणि मे म्हणजे काश्मीरमध्ये जाण्याचा पर्यटकांचा वेग जास्त असतो, अशा वेळी सुरक्षा नसणं म्हणजे याच्यावर पण एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। आणि जो हल्ला झाला याच्यावर जात विचारली याच्यावर पण एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, कारण अतिरेक्याने अनेक ठिकाणी हल्ले आपल्या देशावर महाराष्ट्रावर केले, पण अशी जात विचारली नाही। याच वेळी का जात विचारली याचा एक मोठा प्रश्न आहे। तर केंद्र सरकारने याच्यावर जातीने लक्ष घातला पाहिजे।